मी आहेच हो तुमच्या प्रेमात. किती वेळा सांगितलं तुम्हाला. काम आहेत मला अधिपती. दोघं मिळून करूया. काय लाडू. तुम्ही करणार? हा मग. नको मी करते. आणि मी काय नुसतं खाणार? हो नाही नाही नाही, असं नसतं. असंच असतंय. अहो आम्हाला मान्यच नाही तर. का मान्य नाही? मला एक सांगा. 2 सांगू? आज काय लईच कॉमेडीच्या मूड मध्ये दिसते. हसावं आणि हसवावं माणसानं. नाही ते चांगलं आहे, पण कसं आहे, संसार असतो दोघांचा, त्यामुळे आम्ही काय आयता खाणार नाही लाडू. मी पण तुम्हाला वळायला मदत करतो. अहो अधिपती काय राहू द्या. थांबा. तुम्ही ना अधिपती माझं काही ऐकणार नाही. काय करताय? अहो लाडू वळतोय. थांबा मी करते. मला एक सुचते. काय सुचतंय? एक कविता सुचत्या. बघू बरं काय सुचतंय, ऐकवा. गोड गोड गुळाचा गोड गोड पाक. गोड 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 गुळाचा गोड गोड पाक. आणि आमच्या मास्तरीनबाई तिळाचे लाडू करतात एकदम छाक, एकदम छाक. मला एक सांगा अधिपती, लाडू टेस्ट न करता कसं कळलं तुम्हाला चांगले? चांगले नाही, झाक म्हणले मी. अहो कविता नीट ऐकली नाही का तुम्ही? झाक. बरं झाक कसं कळलं? हे घ्या, टेस्ट करा आणि सांगा कसं झालं. लेडीज फर्स्ट. हो काय करते? हो बघेल ना कोणीतरी. एवढं काय माझ्या बायकोलाच लाडू भरवतो? एवढं काय? नको नको. असं कसं? गोड गोड बायकोला गोड गोड लाडू भरवायच लागतो या. एवढं का घाबरतं का? बॉम्ब आहे काय छोटासा? मला बी शिकवा की लाडू वळायला. हो अधिपती बघेल ना कोणीतरी. काय हो चाललंय तुमचं? अवघा आम्ही कुठलं काम असं अर्धवट सोडत नसतं. पडदिशी शिकवा लाडू वळायला. शिकवा. ई! हो भाजलं ना बघू. तरी सांगत होते मी. मास्तरीन बाई, चौरीवर रंग लई खोलून दिसेल बघा. आणि हलव्याचे दागिने तर काय भारीच एकदम. वेळच दिसेल एकदम. या संक्रांतीला आपल्यातलं भांडण मिटवून टाकूया आता. बास झालं. आपल्या दोघांच्या भांडणामुळे आपली दोन्ही कुटुंब पण लय अडचणीतनं जातात मास्तरीन बाई. आमच्या आई साहेबांचा बी त्रास मला बघवत नाही. आणि तुमचे बाबा आणि मोठ्या मास्तरीन बाई ही दोघं बी लय काळजीत असणार आहो. आज काय करताय? वास झाला आता. आता घरला परत या. हा बास. आपली दोघांची भांडणं आपल्या दोघात करू आणि मिटवून टाकू. पाहिजे तर अजून भांडू आणि परत मिटवून टाकू. अजून खुमखुमी आली तर अजून भांडू जरा, मग अजून परत मिटवून टाकू. पण हसत खेळत संसार करूया आयुष्यभर. आहे का नाही? आपल्यामुळे आपल्या दोघांच्या घरच्यांना त्रास नको. माझं ठरलंय, या संक्रांतीला मी तुम्हाला भेटणार. गोड गोड कार कार फुलातला मध. गोडे गोडे गार 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 फुला तला तला मध 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 बल्ले बल्ले. कसलं भारी बोलताय तुम्ही. नाद खोळा.
हाय ग अक्षरा, एकटीच काय हसतीयस? नाही नाही काय नाही काय नाही. अगडी हे काय शाळेचं काम काढून बसलीयस? झोप आता. नाही अगं हे शाळेचं नाहीये, मग अधिपतींसाठी गिफ्ट केलंय. हे बघ ना. अगोई, हो का? अय्या किती छान कल्पना आहे ग. हो ना. खूप क्रिएटिव्ह आयडिया आहे ग. मी म्हटलं काहीतरी महागडी वस्तू गिफ्ट देण्यापेक्षा स्वतःच्या हाताने काहीतरी करूया म्हणून हे केलं. वा वा वा, मला खूप आवडला अक्षरा. फार सुंदर आहे ग. आणि काही छान फोटो आले तुमच्या दोघांचे. हे बघ हा फोटो आहे ना, हा थायलंडला आम्ही एका आयलंडवर गेलो होतो ना तिकडे काढलेला आहे. बर. आणि हा तिथल्या एका मंदिरातला फोटो आहे. आणि हे बघ अगो या दिवसाची गंमत तुला सांगते. त्या दिवशी ना मला अधिपती सकाळ सकाळ म्हणले, मास्तरीण बाई टम्म दिशी तयार व्हा, आपल्याला झम्म दिशी बाहेर जायचंय. पण मला काहीच माहित नाही कुठे जायचंय काय जायचंय. मग आम्ही शिवाजी विद्यापीठात गेलो आणि त्यानंतर महावीर कॉलेज पाशी गेलो, तिकडे वडापाव खाल्ला. मग मला रंकाळ्याला घेऊन गेले. अधिपतींना पाणीपुरी खूप आवडते. आम्ही तिकडे पाणीपुरी खाल्ली आणि त्या पाणीपुरीवाल्याला कसे म्हणतात, काय आया काय जात पाणीपुरी बनवली. एक असे असे शब्द वापरतात ना अधिपती. अगं एकदा तर तुला गंमत सांगते, आम्ही कुठेतरी गेलो होतो, कुठे गेलो होतो मला आठवत नाही. तिकडे असे रस्त्यातून चालत असताना एक अनोळखी माणूस दिसला आणि त्याला म्हणतात, भावा आमचा एक फोटो काढ ना, एकदम नाद खोळा फोटो आला पाहिजे. मला इतकी लाज वाटली, मी नको नको म्हणत होते. ते बघ हा तो फोटो. अच्छा. आणि फोटो बघून मी त्यांना म्हटलं की